चला पुढचं एक्सरसाइज 3.3 मधला आता क्वेश्चन 2. क्वेश्चन 1 मधले आपण बरेचसे प्रॉब्लेम घेतले. आता हा क्वेश्चन 2. याच्यामध्ये सुद्धा इंटिग्रेशन बाय पार्ट आहेच. पहा, इंटिग्रल साइन ऑफ लॉग एक्स डीएक्स. आपल्याला माहिती आहे आता हे साइन ऑफ लॉग एक्स एकच फंक्शन आहे, म्हणून मी ह्या लॉग एक्सला काय केलं टी. या दोन्ही साईडला काय केलं एक्सपोनेन्शियल फंक्शन अप्लाय केलं. मग ई रेस टू लॉग एक्स म्हणजे काय असतं, फक्त एक्स आणि हे ई रेस टू टी, म्हणजे एक्स इज इक्वल टू ई रेस टू टी मिळालं. याचा डेरिव्हेटिव्ह काढला, तो आला मग डीएक्स, ह्याचा ई रेस टू टी डी. आय काय मिळालं मग आपल्याला साइन टी. टी ची व्हॅल्यू ई रेस टू टी डी. आता दोन फंक्शन मिळाले, एल आय ए टी ई बरोबर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पहिलं, एक्सपोनेन्शियल नंतर. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज प्रॉडक्ट फॉर्म इंटिग्रेशन बाय पार्ट नुसार. सेकंडचे इंटिग्रेशन मायनस इंटिग्रल फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इंटू परत एकदा सेकंडचं इंटिग्रेशन. आता पहा, ई रेस टू टीचा डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन तेच असतं, म्हणजे हा साइन टी ॲज इट इज, ई रेस टू टीचे इंटिग्रेशन ॲज इट इज, मायनस इंटिग्रल साइन टीचा डेरिव्हेटिव्ह आला कॉस टी विथ रिस्पेक्ट टू टी असल्यामुळे ई रेस टू टीचे इंटिग्रेशन परत एकदा ई रेस टू टी. परत इथं दोन फंक्शन तयार झाले आहे की नाही, एल आय ए टी ई बरोबर परत तेच झालं. हा भाग असाच ठेवला. परत इथं एकदा इंटिग्रेशन बाय पार्ट वापरला. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, सेकंडचे इंटिग्रेशन मायनस इंटिग्रल फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इंटू सेकंडचं इंटिग्रेशन. परत इथं आपण काय केलं इंटिग्रेशन बाय पार्ट वापरला. आता हा साइन टी इंटू ई रेस टू टी ॲज इट इज, इथं मी मायनसनं मल्टिप्लाय केलं आणि त्याच वेळेस इंटिग्रेशन सुद्धा घेत गेलो. हा मायनस कॉस टी ॲज इट इज, ई रेस टू टीचे इंटिग्रेशन ई रेस टू टी. हा मायनस मायनस काय झाला प्लस इंटिग्रल कॉस टीचा इथं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला. कॉस टीचा डेरिव्हेटिव्ह आला मायनस साइन टी आणि ई रेस टू टीचे इंटिग्रेशन आलं ई रेस टू टी. म्हणजे आता हे काय मिळालं आपल्याला मायनस इंटिग्रल साइन टी ई रेस टू टी, जे आपण इथं आपल्याजवळ होतं साइन टी ई रेस टू टी. साइन टी ई रेस टू टी म्हणजेच काय आपला आय आहे, म्हणजे ह्या मायनसमुळं हे काय झालं मायनस आय. हे दोन्ही तसंच आहेत पहा, साइन टी ई रेस टू टी मायनस कॉस टी ई रेस टू टी, आणि हा झाला मायनस आय. इंटिग्रेशन झालेले काढून म्हणून ह्याला इथं काय केलं C1. हा मायनस आय इकडे गेला, आय प्लस आय काय झाला 2i. ह्या दोघातून मी ई रेस टू टी कॉमन काढला, त्याच वेळेस ई रेस टू टी कॉमन काढला, इथं साइन टी राहिला, इथला मायनस कॉस टी, आणि हा आय प्लस आय काय झाला 2i. 2 न डिवाइड करावं लागेल, म्हणजे आय इज इक्वल टू मिळेल आय इज इक्वल टू ई रेस टू टी अपॉन 2 ब्रॅकेटमध्ये हा साइन टी मायनस कॉस टी ॲज इट इज प्लस C1/2 येईल, परंतु C1/2 च्या ऐवजी C घ्यायचा, आणि C म्हणजेच काय घ्यायचा C1/2. आणि मग आता आपल्याला जे टी आपण घेतला होता किंवा ई रेस टू टी ते मांडून टाका. ई रेस टू टी म्हणजे आपल्याजवळ काय आहे एक्स, म्हणजे हे x/2 साइन ऑफ टी म्हणजे लॉग एक्स मायनस कॉस ऑफ टी म्हणजे परत एकदा लॉग एक्स प्लस सी. हे आलं उत्तर. आता हा जो प्रॉब्लेम आहे हा डायरेक्ट सोडवला आणि त्याला दुसऱ्या पद्धतीने पण सोडवला. दोन्ही पद्धतीने तुम्हाला सोडून दाखवला. अँसरमध्ये थोडासा बदल येतो, परंतु दोन्ही लॉजिकली कसं आहे करेक्ट. पहा, इंटिग्रल अंडर रूट ऑफ 4x ब्रॅकेट 4x प्लस 4 dx. आता काय केलं मी, ह्या 4x ने इथं मल्टिप्लाय केला, म्हणजे इंटिग्रल अंडर रूट ऑफ 4x इंटू 4x झालं 4x ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 4 इंटू 4x. आता हे फर्स्ट टर्म सपोज ह्याला एक्स जर म्हणलं असतं तर हा एक्स स्क्वेअर प्लस 4x झालाय, करेक्ट. मग हा ए स्क्वेअर प्लस 2a म्हणजे काय 4x. मग बी कोण उरला, 2 इंटू 2 गेलं तर 4 येतं, आहे की नाही. म्हणजे ए स्क्वेअर प्लस 2a बी म्हणजे 2 तयार झाला, आणि मग प्लस बी स्क्वेअर पाहिजे म्हणजे 2चा स्क्वेअर झाला 4. हा 4 आपल्याजवळ एक्स्ट्रा आहे, त्याला लगेच कॅन्सल करण्यासाठी मायनस 4 घेतला. आता ह्या फर्स्ट 3 टर्म ज्या आहेत ह्या इंटिग्रल अंडर रूट ऑफ ही झाली 4x प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर असल्यामुळे ए प्लस बी म्हणजे 4x प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर, आणि हा 4 मात्र 2चा स्क्वेअर आहे. मग फॉर्म्युला कोणता वापरणार तुम्ही, इंटिग्रल अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. फॉर्म्युला काय आहे x/2 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर/2 लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. x/2 म्हणजे काय, एक्स कोण आहे 4x प्लस 2 आहे डिवायडेड बाय 2 प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. हे जर स्टेप सोडत गेलं तर काय मिळणार आहे आपल्याला, हा भाग मिळणार आहे किंवा हा भाग मिळणार आहे.
आहे की नाही. म्हणजे 4x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 × 4x प्लस ए स्क्वेअर बाय 2. ए स्क्वेअर कोण आहे, 2 स्क्वेअर म्हणजे कोण असतो आपला 4, म्हणजे 4 ए स्क्वेअर बाय 2 प्लस लॉग ऑफ एक्स प्लस एक्स म्हणजे कोण आहे 4x प्लस 2 प्लस अंडर रूट ऑफ परत एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर म्हणजे हे ॲज इट इज लिहून टाकायचं प्लस सी. आता बाकी काही केलं नाही मी, फक्त इथं काय केलंय, हे 4x स्क्वेअरला 4x केलं म्हणजे ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन. आणि हा 4:1 आहे आणि हा x आहे, म्हणजे 4:1 × 4x म्हणजे 4x प्लस 1 झाला. एवढाच बदल केला. आणि हा इथं जो 4/2 आहे तो झाला 2 लॉग ऑफ 4x प्लस 2 ॲज इट इज, परत 4x स्क्वेअरला 4:2x आणि 4 × 4x ला 4x प्लस 1 प्लस सी. ही एक मेथड झाली. हाच प्रॉब्लेम दुसऱ्या मेथडनं सोडवला. म्हणजे काय केलं, ह्या 4x जिथं दोन्ही ठिकाणी आहे त्याला 2x चा ब्रॅकेट स्क्वेअर केला, कारण की हे 2:2 म्हणजे 4 झाली आणि 4x ॲज इट इज राहिले. इथे तेच केलं, इथे तेच केलं, आहे की नाही. आता काय केलं, ह्या 2x ब्रॅकेट स्क्वेअर जो आहे त्याचं स्क्वेअर रूट बाहेर काढलं, म्हणजे हे झालं 2x. हा मधला तसाच ठेवला, हा तसाच आहे की नाही. आणि मग आता हाच 2x आहे, ह्याला काय केलं मी टी ठेवलं. पुट 2x इज इक्वल टू टी. डेरिव्हेटिव्ह काय आला, 2x इंटू लॉग 2 असतं, ते इकडं मी आता आधी लिहिलं गेलं होतं म्हणून इथं लॉग 2 इंटिग्रेशननुसार लिहिलं गेलं चुकून, मग इकडचा मी इकडं टाकला. ऍक्च्युअली इथं लिहायला पाहिजे 2x इंटू लॉग 2 dx. लॉग 2 इथं नको आहेत आपल्याजवळ, कारण की 2x dx आहे आपल्याजवळ, म्हणून मग काय केलं मी 2x dx इज इक्वल टू dt बाय लॉग 2 करून टाकलं, डायरेक्ट लिहिलं. काय मिळालं मग आपल्याला, इंटिग्रेशन मध्ये हा टी आहे म्हणजे टी स्क्वेअर प्लस 4 आणि हे 2x dx म्हणजे dt बाय 2. हा लॉग 2 जो आहे तो कॉन्स्टंट आहे, याला मल्टिप्लिकेशन मध्ये डिनॉमिनेटर मध्ये, म्हणून त्याला 1 बाय लॉग 2 केलं. इंटिग्रल अंडर रूट ऑफ टी स्क्वेअर प्लस 4 म्हणजे 2 स्क्वेअर dt. इकडे जो फॉर्म्युला थोड्या वेळा खाली वापरला होता आपण, तोच फॉर्म्युला इथं वापरायचा आहे. इंटिग्रल अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, हे 1/2 लॉग 2 ॲज इट इज. फॉर्म्युला असतो x/2 म्हणजे इथे t/2 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे टी स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर दॅट इज 4 प्लस ए स्क्वेअर बाय 2. ए स्क्वेअर म्हणजे 4 आहे, 4/2 लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आहे. एक्स म्हणजे इथं मात्र फक्त टी आहे, प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे या दोघांचा स्क्वेअर टी स्क्वेअर प्लस 4. टी म्हणजे काय ते फक्त मांडून टाकलं, बाकी काही नाही. टी म्हणजे 2x आहे, म्हणजे 1/2 लॉग ऑफ 1 बाय लॉग 2 इंटू ब्रॅकेट 2x/2. टी स्क्वेअर आहे म्हणजे 2x चा स्क्वेअर म्हणजे आपल्याजवळ 4x होता, आपण त्यालाच घेतले आहे, प्लस 4 प्लस दोघांचं डिव्हिजन 2 आलं, लॉग टीची व्हॅल्यू 2x परत टी स्क्वेअर म्हणजे अंडर रूट मधला 4x प्लस 4 प्लस सी. हे अँसर आणि हे आलेलं अँसर हे वेगळं जरी असलं तरी दोन्ही लॉजिकली काय आहेत, करेक्ट आहेत. पुढचं एक्झाम्पल, आता इथं वरचा जो फॉर्म्युला वापरला तोच इथं 2 छोटे छोटे बसवले मी, फक्त डायरेक्ट आता इथं फॉर्म्युला वापरायचा आहे. इंटिग्रल अंडर रूट ऑफ 5x² प्लस 3. आपल्या नेहमीच्या नियमानुसार टाईप 2च्या प्रॉब्लेमच्या नियमानुसार इथं एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 असला पाहिजे, म्हणून मी इथं 5 कॉमन काढला. अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 3 ला 5 ने डिवाइड केलं 3/5. 5 बाजूला काढला स्क्वेअर रूट मध्ये असल्यामुळे म्हणून रूट 5 आला. अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, ए म्हणजे काय झाला मग रूट 3/5, कारण की 3/5 आहे त्याचा स्क्वेअर रूट आलं रूट 3/5 त्याचा स्क्वेअर. तोच फॉर्म्युला वापरायचा. हे रूट 5 ॲज इट इज x/2 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर/2 लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. x/2 ला x/2 इथे एक्सच आहे, अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे ह्या दोघांचा स्क्वेअर, हा भाग मिळतो, प्लस ए स्क्वेअर/2 म्हणजे रूट 3/2 चा स्क्वेअर 3/5/2 लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 3/5 प्लस सी. बस बाकी काही नाही. 2 × 5 10 करून टाकले, बाकी सगळं जकडं ॲज इट इज आहे. पुढचा फॉर्म्युला फक्त इथं प्लसच्या ठिकाणी इथं मायनस आहे, एवढंच आहे, आणि थोडंसं सबस्टिट्यूशन पण आहे. आय इज इक्वल टू इंटिग्रल एक्स स्क्वेअर इंटू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस x⁶ आहे की नाही. इथं एक्स स्क्वेअर आहे, आपल्याला माहिती एक्स स्क्वेअर dx आलं पाहिजे, म्हणजे याचा अर्थ एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह आला पाहिजे कशाचा तरी. कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, एक्स क्यूब साठी, आहे की नाही. म्हणून मी ह्या x⁶ ला एक्स क्यूब चा स्क्वेअर केलं आणि हा जो एक्स क्यूब आहे त्याला काय केलं टी ठेवलं.
एक्स क्यूब इज इक्वल टू टी जर घेतलं तर डेरिव्हेटिव्ह 3x² dx आला इज इक्वल टू dt. 3 नको आहेत म्हणून x² dx इज इक्वल टू काय आला dt बाय 3. आय इज इक्वल टू काय मिळालं मग हा x² dx च्या ऐवजी dt बाय 3 आहे. अंडर रूट मध्ये a² मायनस t² dt बाय 3. त्यातला हा 3 1/3 होऊन बाहेर निघाला. इंटिग्रल अंडर रूट ऑफ a² मायनस t² dt. फॉर्म्युला साइन इनव्हर्सच्या आधीच्या लेक्चरला आपण वापरलाय सेम तसाच आहे की नाही. फॉर्म्युला काय सांगतो x/2 म्हणजे इथे t/2 अंडर रूट ऑफ a² मायनस x² म्हणजे अंडर रूट मध्ये a² मायनस t² प्लस a²/2 a²चा a²च आहे इंटू साइन इनव्हर्स ऑफ x/a म्हणजे t/a. आलं लक्षात. आता हा फक्त ह्या 1/3 इकडे मी मल्टिप्लाय केलं म्हणजे ही झाली 1/6 किंवा t/6 सरळ t/6 इंटू अंडर रूट ऑफ a² मायनस t² प्लस a² परत इथं 6 झाला साइन इनव्हर्स t/a प्लस c. t म्हणजे काय आपण घेतलेला आहे x². ते आता रिसबस्टिट्यूट केलं सॉरी x³ घेतलेला t म्हणजे रिसबस्टिट्यूट केलं x³ अपॉन 6 इंटू अंडर रूट ऑफ a² t² आपोआपच x⁻6 येणार आहे की नाही प्लस a² बाय 6 साइन इनव्हर्स ऑफ x³ अपॉन a प्लस c. हे झालं आपलं प्रॉब्लेम. ठीक आहे.